कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जन्मी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी, वर्ण रघुबर विमल जसो जोदायक फुलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देव मोहि हरव कलेस विकार. महिम्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादी नाम कृतदवसन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गुणं, ममापेश स्तोत्रे हरिणरपवाद परिकरः. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख पंढरीच्या देव. Hey!
त्यार रत्नाची ते खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे आगर घेतला अवतार माया घरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा नामा म्हणे त्यांचा वंश सफळ झाला वंश उद्धरिला नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला वंश उद्धरिला मालियाचा सावता सागर प्रेमाची आगर अशा ठिकाणी सर्व सुखी आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवित मनी फिटली ते धनीने काळे विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा 4 चरणाचा 4 कडव्याचा हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्या हिताच्या ठिकाणी जागर राहणाऱ्याच्या जीवनातली फलश्रुती सांगणारा गोड अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या खुल्लोड नावाच्या गावी गेल्या 6 वर्षापासून धर्मनाथ बीजेचा उत्सव आणि श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या या मंदिराच्या समोर थाटामाटामध्ये हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड सप्ताह सोहळा साजरा केला जातो. श्रीमद भागवत कथा आहे आणि या संबंधातून या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवेचे सौजन्य ज्यांनी घेतलेले आहे आपल्या गावातील सगळी श्री संत सावता दुर्गा मित्र मंडळ वा या सगळ्या सावता दुर्गा मित्र मंडळाच्या वतीनं आजच्या कीर्तनाचा खर्च सौजन्य या सगळ्या मंडळीनं दिलेला आहे आणि त्याद्वारे आपल्या सगळ्या सावता मित्र मंडळानं सप्ताहाच्या कमिटीनं संपर्क केला आणि ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या पदरामध्ये पडलेली आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन वादन क्षेत्रामधली दिग्गज मंडळी आपण इथं बोलवलेली आहे. त्यामध्ये श्री क्षेत्र पैठणला नाथ महाराजांच्या जवळच ज्यांची मोठी वारकरी शिक्षण संस्था आहे पैठणला एक 5-50 विद्यार्थी ज्यांच्याकडे गायनाचं शिक्षण घेतात असे संगीत विशारद भजन सम्राट म्हणजे गणेशजी महाराज परिहार गोड अगदी गायक अगदी छान आवाज आहे. स्वभाव त्यांचा फार सुंदर आहे. एखाद्या गावात गेले तर ते गावच आपलंसं करून येतील इतकी विनम्र आहे. सगळ्यांना हात जोडून कुठला त्रासच नाही महाराज. अगदी गोड स्वभाव सगळ्यांना हवेसे वाटणारे आमचे गणेश महाराज परिहार महाराजांना माझं वंदन आहे. त्यांच्या मागे आमच्या भागवत महाराजांनी चाल म्हटली. भागवत महाराज आमचे मित्र आहेत त्यांनाही माझं वंदन आहे. हरिभक्त पराय मुकुंद महाराज किरण महाराज मुकुंद महाराज सोनू महाराज आणि आपण संस्थेतली गावातली छोटी मोठी बालगोपाल साधक मंडळी मृदंगाचार्य माझ्याच गावातले आहेत महाराज बरं का. आम्ही दोघं एकाच गावचे 5 किलोमीटर अंतर आहे दोघांचं. शिवाला शिवच आहे असे आमचे सुग्रीव महाराज बरं का. फार छान वाजवतात. महाराष्ट्रभर त्यांच्या पकवाजाचं नाव आहे. तयारीनं वाजवतात. पंडित विष्णुपंत लोंढे गुरुजी यांच्याकडे त्यांनी अध्ययन केलं आणि महाराष्ट्रभर जे टॉप 10 वादक आहे त्याच्यातलं अग्रगण्य नाव आमचे सुग्रीव महाराज यांनाही छान वादक म्हणून प्रशंसा केली जाते त्यांची. थोडंसं वाढव किंचित कमी नाही आणि थोडं वाढले असं शिट्टी वाजणार नाही असा हात बाहेर खूप आवाज आहे हात अगदी या सगळ्या सुग्रीव महाराजांनाही धन्यवाद. खूप तयारीनं वाजवतात. सगळे त्यांच्याकडे कुतूहलानं पाहतात. गणेश महाराज सुग्रीव महाराज मुकुंद महाराज किरण महाराज सोनू महाराज आता विसरत नाही बरं का. भागवत महाराज एकदा ऐकलं आणि एकदा वाचलं की माझं पाठ होतं महाराज माहिती नसल्यामुळे विचार. अशी सगळी गुणवान मंडळी ज्यांनी संपर्क केला. आपल्या गावचे भगवान महाराज यांचं रात्री कीर्तन झालं. आपल्या गावचे प्रदीप महाराज त्यांचं रात्री सेवा झाली. असे प्रदीप महाराज भगवान महाराज गावची जी महाराज मंडळी आहेत बोरकडे महाराज या सगळ्यांना गावचे सरपंच आमच्या आल्यावर भेटले. भगवान आमचे सरपंच दोघं भगवानाचे बरं का. तुमच्यापैकी कोणाचा पुरी तुम्हालाच लागा ना
म्हणून अगदी भगवान दोन्ही सरपंच आहेत, महाराज आहेत आणि खूप धावत्या वेळेमध्ये महाराज लवकर या, चांगलं नियोजन केलेलं आहे. त्या संबंधातून या सगळ्या सावता दुर्गा मित्र मंडळानं आजचं सौजन्य दिलं, सेवा दिली. या सगळ्या गावकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या घरी आम्ही बसलो, त्यांनी ही जागा सावता महाराजांच्या मंदिराला दान दिली. लांडगे साहेब आहेत, त्यांनी ही जागा आपल्या वडिलांच्या नावानं दान दिलेली आहे. कोणीतरी तिथं मूर्ती दान दिलेली आहे. सगळ्यांची नावं मी मगाशी वाचली आणि छान सावता महाराजांचं, मी तर म्हणतो एवढं चांगलं मंदिर मी अजून पाहिलंच नाही. सावता महाराजांचं इतकी सुंदर ती मूर्ती, त्याच्यातल्या गोडचे सावता महाराजांची निरागसता फार सुंदर आहे. मूर्तीकडे पाहिलं की पाहतच राहावं असा सुंदर मूर्ती. आणि त्या मंदिराचं आपण लोकार्पण केलं, छान मंदिर बांधलं आणि त्या संबंधानं मंदिरही आहे. धर्मनाथ विजेचा मोठा उत्सवही आहे. 6 वर्षापासून आपण सगळी गावकरी मंडळी, सगळी तन मन धन देऊन, गावातील तरुण मंडळी, प्रत्येकाचं सौजन्य मी पत्रिकेला पाहिले. सगळ्या समाजाची सगळी माणसं एकत्रित येऊन परंपरेचा हा 6 वर्षापासून आपण सप्ताह चालवता. बहुसंख्य मातृवर्ग आहेत, बहिणी आहेत, मुली आहेत. सगळ्यांना कोटी कोटी वंदन. सिस्टीम अतिशय चांगली. वा, चांगला आवाज दिलाय. बारकाली भटणे चांगले फिरवले, त्यांनी चांगलं ज्ञान आहे, त्यांनाही धन्यवाद. आमच्या जीवलग आमचे जंजाल सर, दोघेही पती पत्नी, त्यांच्या वास्तुशांतीचं बांगड्याचं कीर्तन केलं होतं. मी भाविकाची आवडी द्यावा करी सेवा मी जपली असा अभंग घेतला होता. आणि वास्तुशांतीला कैलास महाराज ओंकार गायक वादक त्यांनी आणले होते. आणि मोठा सोहळा, आमचे मॅडम पण आलेले आहेत, आई पण आलेले आहे. सगळा त्यांचा जंजाल सरांचा परिवार, ते काही माझ्यापासून वेगळे नाही, माझ्या सुखदुःखातले आहेत. माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला दरवर्षी येतात. भागवत महाराज ही सगळी मंडळी वेळात वेळ काढून, आपल्या शिक्षक आहेत दोघंही, पण सगळी कामं सोडून कीर्तनावर, धर्मावर त्यांचं मोठं प्रेम आहे. त्या संबंधातून ही मंडळी आलेली आहे. त्यांनाही धन्यवाद. मला मागाशी ज्यांनी संपर्क केला, फोटो काढले ज्यांनी, मागे जे गाव लागलं मला आता येताना, त्या गावातली काही मंडळी आलेली आहे. त्यांच्या गावात सप्ताह चालू आहे गणेश जयंतीचा, पण तिकडचं सोडून इकडे आली महाराज. अशी सगळी गावातील काही त्या गावची मंडळी, त्यांनाही धन्यवाद. आपण गावातील सगळी बसलेली भाविक मंडळी, तरुण मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सगळ्यांची नावं घेतली अशी समजूया. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. कधी तुम्हाला 11:15 वाजता मी थांबणार आहे, मी त्याच्यामुळे 8:45ला सुरू करायला लावलं. कीर्तन थोडं लवकर करायची सुरुवात करा. 8 ते 10 करा, नाही लवकर करता येतं 8 ते 10 करा. 7 ते 9 आता बहुतेक झालेलंच. महाराष्ट्रात, पुण्यात, नाशिकमध्ये कीर्तनाची वेळ 7 ते 9 आहे. 7 ते 9 मी 15 दिवस झाले 7 ते 9 कीर्तन करतो. आजच कीर्तन 9 ते 11 आहे. 7 ते 9 ची वेळ इतकी फ्रेश आहे महाराज. लोक तुम्ही जे पंक्ती घालता काही फक्त नंतर घालायची. 7 ते 9 कीर्तन करायचं, नंतर लोक जेव घालायचे. कीर्तनाने लोक येतात, पहिल्यापासूनच जेवून बसतात, जेवायचं असतं. काही लोक जेवून जातात मग घरी झोपायला. त्यांना काही झोप जेवून येतात, मध्ये कीर्तनात थोडस झोपतात मागे. त्यापेक्षा 9 ते 11ची वेळ मंद आहे, मंद. आणि ते बदललं पाहिजे ना. काळानुरूप तुमचे कपडे बदलले, काळानुसार तुमचं सगळं बदललं, मग काळानुसार वेळी बदलली पाहिजे ना. काळानुसार सगळं बदललं. पूर्वी महिला डोक्यावर पदर घ्यायचा, आता आहे का? आता काळ बदलला ना. प्रत्येक गोष्टीत जर काळ अपडेट झाला तर कीर्तनाच काय अपडेट नाही. 7 ते 9 मंदिरातलं कीर्तन आहे ना माऊलींच्या, 6 ते 8 असतं. 6 ते 8 तुकोबारांच्या मंदिरात 6 ते 8. निवृत्तीनाथ महाराजांची वारी चालू आहे, कीर्तनाची वेळ काय? 7 ते 9. का? फ्रेश माइंड असतं, मुली हुशार होतात, चांगलं ऐकायला मिळतं, प्रेशर कानामध्ये जातं. 9 ते 11 म्हणजे अर्धे जेवण आलेले असते, वांग्यातच असते, झेकर देते, काय आपलं रेंगाळत कीर्तन असतं. थोडी कमी कमी करत, सवय नाही लागणार लोकांना आपल्या मराठवाड्यात. पण आता माझ्या गावात मला खूप त्रास झाला 7 ते 9 करायला. पहिल्या वर्षी लोकांनी शिव्या दिल्या मला, काय महाराजांनी नवीनच आणलं, काही काढलं हे. आणि आता लोक म्हणतात काय महाराजांनी डोकं लावलं. कारण 7 ते 9ला पहिले कीर्तनाला लोक यायचे 100 आणि जेवायला 3000. जेवायला 3000 आणि कीर्तनाला 100. मी बदललं ते, म्हटलं काय त्रास व्हायचा तर होईल. 7 ते 9 केलं. कीर्तनाला 10,000 लोक आहेत महाराज. आता 10,000 लोक कीर्तनाला फुल मंडप भरतो. 6:45ला 7ला सुरू झालं की 9ला लगेच पंगत. आम्ही कीर्तन करायला विनंती केली, 2 तास 7:45 ते 8:45 पर्यंत करायचं. 15 मिनिटं आमच्या सूचनेला द्यायची. आणि 9ला पंगत बसते, महिलांची एका बाजूने, पुरुषांची एका बाजूने. 10 वाजता खाऊन पिऊन झोपायला हजर घरी महाराजही 12 वाजता जातो अर्ध्या रस्त्याला. त्याचंही जरा बरं राहतं. आता असं म्हणून शुगर झाली, गोळ्या खायची पाळी आली महाराज. 2-2, 4-4 वाजायला लागले, बदलावं लागेल. पण लवकर सवय नाही लागणार. पण 8 ते 10 करा, 8:30 ते 10:30 करा. पण त्या वेळेमध्ये थोडंसं 9 ते 11 थोडं जास्त बोर होतं. त्यामुळं थोडा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा. 8:30 ते 10:30, 8 ते 10. आणि एकदा लोकांना तुम्ही सवय लावली ना महाराज, लागतच असते ती. तरुण पोरं येतात, मुली येतात, मग त्यांना ते बुद्धीमध्ये चांगल्या कथा ऐकायला मिळतात आणि त्या संबंधातून विद्यार्थी घडत असतात. एखाद्याचं व्यसन सुटून जातं.
एखादं कीर्तन ऐकलं तर एखाद्यावर परिणाम होतो, मुलं अभ्यासाला लागतात, असे अनंत प्रश्न मी पुढे कीर्तनात तुम्हाला सांगणार. त्या संबंधातून थोडी थोडी वेळ कमी करत चला म्हणून मी 9:45 उभं केलं. अगदी 11:45 पर्यंत गोड चिंतन मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्या तरुणांना, ज्येष्ठांना, मातांना सगळ्यांना वंदन. आपलं गाव खूप चांगलं आहे. आल्यापासून मी पाहतोय स्वागत गोड आहे. ज्यांच्याकडे आम्ही जेवण केलं, पंगत होती, फुलं टाकून स्वागत केलं, अगदी आरती करून आम्हाला आतमध्ये घेतलं, फार गोड. त्या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सगळ्यांची नावं घेतली अशी समजून अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला मृत्यू लोकांमध्ये संतांनी आपल्याला जाग केलेले. आपण जे जन्माला आलो त्याला जाग करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. आपली आई जाग करते आपल्याला, पण शाळेत जायला. बायको जाग करते कामावर जायला. संत आपल्याला हितासाठी जाग करतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात लाडूनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. संत आपल्याला जागृती देतात. उठा गिजी मायबाप कैशी लागली झोप, म्हणताना द्यायचं, मी तो म्हणता बोलताना काढून घ्यायचं. उठा गिजी मायबाप कैशी लागली झोप, हुजूर जागवणी एवढी चुकवा की खेप. किती प्रमाण जागे जाग बोलते जाग व्हा. तुम्हाला महाराज आम्ही जागेच ना. 9 ते 11 जागेत, मोबाईल पाहताना 12 ते 2 जागेत. जागेच आम्ही. कुठे झोपलेले? किती मोठे जागेत आम्ही. कुठे झोपलेलो का? आपण नक्की जागे आहोत, पण जागे बाहेर आत निजले. बाहेरून जागे, आतून मात्र झोपलेलो आहोत. संतांनी आपल्याला जाग केलं. उठा सगळी मंडळी देत आहे. संतांनी आपल्याला जागे केलेले. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. प्रश्न असा आहे, जाग केलं हे 10 मिनिटं झाली महाराज आम्ही ऐकतोय. जाग कुठं केलं ते सांगा, म्हणजे आमच्या लक्षात. तर संतांनी आपल्याला कुठं कुठं जाग केलं ऐका. तरुणांना ऐका, संतांनी पहिली गोष्ट जाग केलं आपल्याला धन.
दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरी, विश्व, एवढ्या गोष्टीसाठी जागं राहायचं. कोणत्या कोणत्या बघा. धन, आता धनावर कोणी बोलायचं? जो बोलणार आहे तोच ठरवणार. मोठी पंचायती केली. धनाबद्दल काय सांगायचं म्हणजे असा अर्थ नाही का सुगरी मला धन घ्यायचं नाही. गावकरी तुम्ही नीट ऐका, द्यायचं नाही असं पण नाही. द्यायचं त्यालाही विरोध नाही, घ्यायला पण विरोध नाही. फक्त कोणाचं घेता इथं जाग राहायचं. नीट ऐका, कोणाला देता इथं एक जागा राहायचं. दोन गोष्टीसाठी जागा राहायचं. कोणाचंही घ्यायचं नाही, पापाचं घ्यायचं नाही, त्रासाचं घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही, गावाचं नाही, भावाचं नाही, देवाचं तर अजिबात नाही नाही नाही. कुणाचे 10 रुपये सुद्धा जीवनात खायचे नाही. 10 आणि 1000 जातात, 1000 आणि 10,000 जातात. 10 पटच नाही. कोणाचे 10 रुपये खाल्ले की तुमचे 1000 गेले समजायचे. 1000 खाल्ले कोणाचे गपचिप मध्ये डोक्यावर पाय देऊन 10,000 गेले समजायचे. काही नाही, 10,000 काढले पाकिटातले 1,00,000 गेले महाराज. कधी गेले मिळणे. टायफॉइड झाला, पायातच किडे झाले, हार्ट अटॅक आला, पॅरालिसिस आला, दवाखान्यात ऍडमिट झाले. लई कथा आहेत महाराज. का? कोणाच्या वाट्याचं कधी घ्यायचं नाही, दुःखातलं कधी घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही. ऐका ऐका, वर्गणीतलं कधी खायचं ते तिथं मंदिराला सप्त्याला ते शिल्लक ठेवायचं नाही. आणि जरी राहिलं ते बँकेत त्याचा वापर नाही करायचा. का? ते खाल्लं तुम्ही की ते पचत नाही महाराज. कुणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही बरं, कुणाच्या त्रासातलं घ्यायचं नाही, कुणाचं दुःखाचं घ्यायचं नाही. हे सगळे तरणेबाण पोरं कीर्तन ऐकतात, मुली कीर्तन ऐकतात, कॉलेजला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या. एक कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले आपल्या देशात, सातारा कोल्हापूर भागात. त्या भाऊराव पाटलांनी माळी, वंजारी, धनगर, ऐका, मातंग, मुस्लिम या लोकांना त्या काळामध्ये शिक्षण मिळत नव्हतं. आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं, फक्त ब्राह्मण लोकांना मिळायचं. कारण त्यांचे गुरुकुल होतं. आपल्याला मिळत नव्हतं महाराज. गणेश महाराज, आता तुम्ही संस्था काढली, आता कोणताही पोरगा तुमच्या संस्थेत येऊ शकतो. त्या काळात नव्हतं. त्या काळात त्या भाऊराव पाटलांनी संस्था काढली, सुग्रीव महाराज. आणि संस्थेला नियम केला, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. कसं काय समजायचं? संस्था अशी नाही, शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फीस नाही. संस्था उभी राहिली. त्यांचं शिवाजी महाराजांवर प्रेम होतं. त्यांनी नाव दिलं शिवरायांचं, छत्रपती शिवाजी महाराज रयत शिक्षण संस्था नाव दिलं. आजही आहे ती संस्था. उभी केली, पोरं शिकायला लागली, मुली शिकायला लागल्या, डॉक्टर, इंजिनियर, पोरं उभी राहायला लागली. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं. मुलींना ते अभ्यासपूर्वक घ्यायचं. आणि आजच्या काळातल्या मुलांनीही शिकायचं आणि मुलींनीही शिकायचं. मुलीला शिकू द्या बरं का, प्रत्येक मायबापाला विनंती माझी. लगेच 10वी झाली, 12वी झाली, लग्न लावू नका तिचं. शिकू द्या तिला थोडंसं, तिच्या पायावर उभं राहू द्या. काळ असा आलाय, नवरदेव आता तिला 2 महिन्यात, 5 महिन्यात, कधी कधी 2-3 वर्षात काढून द्यायला. फार विचित्र काळ आहे. त्यामुळे मुलगी शिकलेली पाहिजे, तिच्या पायावर ती उभी पाहिजे. तिला आता घरी आलं की कडचे भाऊ सांभाळत नाही आणि तिकडे गेला नवरा सांभाळत नाही. अशा कंडिशन मध्ये जर ती शिकलेली असेल का, अभ्यास करून पैसे कमवते महाराज आणि तोंडात ठोकून आणते बंडलं त्या नवऱ्याची. की विचित्र असते शिकलेली मुलगी. आपण शिकवत नाही, मग तिचे हाल होतात. मुलीनं शिक्षण घेतलं पाहिजे, फार गरजेचं आहे. आपले लोक मुलीला गर्भातच मारतात, तर शिक्षण कधी द्यायचे? फार वाईट काळ महाराज. माझ्या गावात एक टेम्पो भरून पोरं बिना लग्नाची. किती आहेत? किती टेम्पो भरून पोरं किती आहेत बिना लग्नाची, होतच नाहीत लग्न. का? त्याचं काही दुसरं कारण नाही. गर्भात मुली मारल्या. बीड जिल्ह्याचा आमचा 1 नंबर. कशात 1 नंबरच आहे आमचा जिल्हा. 1 नंबर. भांडणं करायला 1 नंबर, कशात 1 नंबर, मुली मारायला 1 नंबर, महाराज लोकात 1 नंबर, गायनात 1. काय नाही आमच्याकडे. सगळ्यात गळ आमच्याकडे, फळं आमच्या जिल्हा आमचा असा गावात चर्चेतच आहे. मागाशी जेवताना तुम्ही मागाशी म्हणले का नाही, बीड जिल्हा पोलीस सुद्धा गाडी धरत नाही आम्ही. काल पनवेलला कीर्तन केलं, परत भगवान बाबांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं पनवेलला येताना माझ्या गाडीला हात केला. MS 23 जाऊ द्या, तुमच्या नादी न लागलेलं बरं बरोबर झालं म्हणजे आम्हाला. अर्थ काय, आमचा जिल्हा कायम चर्चेत असतो. चला मी काय सांगतो, एकाच डॉक्टरने पोरांनो 1,00,000 मुली मारले. एका डॉक्टर. त्या डॉक्टरची चुकी नाही हो, माय बापाची चुकी आहे. 2-2, 3-3 मुली झाल्या की मारून टाकतात माणसं. नाही हो, मुलीला कधी मारायचं नसतं. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. हे माझ्या बहिणींना, मुलगी शिकू द्या, तिला मारू नका.
सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईल मी मोठी शिकून शिकून मारील भरारी, पाखरी होऊन शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. अशी 50 चरणाची कविता मी तयार केली. रोज एका एका गावाला जाऊन आमच्या बीड जिल्ह्यात 11-12 वर्षापूर्वी मी सांगायचो लोकांना, मुलीला मारू नका, मुलगी फार गरजेची, झाशीची राणी आहे, ज्ञानोबारांची आई आहे, शिवरायांची आई आहे, सावता महाराजांची आई आहे, मुलीला मारू नका. हो चला, मी काय सांगत होतो, आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. माळी धनगर हे जे बहुजन समाजाची माणसं होती त्यांना मिळत नव्हतं शिक्षण. शिक्षण मिळायचं फक्त ब्राह्मण लोकांना. आणि त्या भाऊराव पाटलांनी संस्था काढली, गोरगरिबांची मुलं शिकायला लागली, सगळे पोरं शिकायला लागली. पण काय असतं, चांगल्या कामाला कायम संकट असतं. चांगल्या कामाला संकट असतं पोरांनो, वाईट कामाला नसतं. कायम ध्यानात ठेवा, तुम्ही चांगल्या कामाकडे वळाले संकट येणारच. तर संकट आलं, संस्था फ्री असल्यामुळे दुष्काळ पडला आणि लोक जे धान्य नेऊन द्यायचे ते धान्य बंद झालं. आता काय करावं, तर बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं त्यांनी, कुणी, त्या भाऊराव पाटलांनी. आणि बायकोला म्हटलं तुझं मंगळसूत्र ते, मला मोडून टाकलं आणि त्या पैशात पोरांना जीव घातलं. हो महाराज, लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागली, धर्मवीर म्हणायला लागली, दानवीर म्हणायला लागली. नेमकं 1 महिनाभर ते धान्य पुरलं, पण आता 2 महिने काय द्यायचं पोरांना जेवायला, रडायला लागले होते. त्यांना एका श्रीमंत सावकारानं पत्र पाठवलं साताऱ्याचे, पाटील उद्या दुपारी 12 वाजता गावात या, आम्ही तुमच्या संस्थेच्या विद्यार्थ्याच्या जेवणाची व्यवस्था करतो. लय आनंद झाला हो. सकाळच्या एसटीनं बसले, तिथं पोहोचले. मोठ्या 2-4 खुर्च्या लावल्या होत्या. सावकारानं सिस्टीम लावली होती, गुरुकृपावाल्यासारखी, वाचायचं गुरुकृपावाल्यासारखी सिस्टीम लावली. 2-4 माणसं गोळा केली, जरीचा फेटा आणला, शाल आणली, हार आणला आणि मग त्या भाऊराव पाटलांच्या गाड्यात घातला. त्यांना खुर्चीवर बसवलं आणि ते श्रीमंत सावकार म्हटले, वा पाटील वा, पाटील असावे तर तुमच्यासारखे, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा, गरिबांच्या पोरांना शिकवता, सगळ्या समाजाच्या पोरांना घडवता, वा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. काळजीच करू नका म्हटले, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, आमच्याकडे गोडाऊन भरू नये, आज तुम्हाला एक टेम्पो भरून धान्य देतो, अजून कधी लागलं तर सांगा, काळजीच करू नका पाटील. पण हे धान्य देत असताना आमची एक आट आहे. आट म्हणलं कीच त्या पाटलांनी वर पाहिलं. जुन्या काळातले लोक आटीला वाचणारा शब्दाला फार पाळायचे. आता आटन वचन शब्द, तुमचाच मित्र म्हणतो, हॅलो माझ्या बायकोचं दुखतंय, मला जरा 4-5 हजार टाक रे फोन पे. आपल्याला वाटतं आजारी बायको आपण कणकून सोडून दिलं का, मिनिटात लगेच टिकटॉक वाचता केली. हो, जो मित्राला पाठले तो तुम्हाला चौकात भेटत नाही, गावात भेटत नाही, 2-4 महिन्यांनी त्याचा नंबर बदलून टाकतो, गाडीची प्लेट बदलतो, गावात 5,000 तुमचे परत येत नाही. माझे लय गेले तसे. 1 लाखाची हिस्ट्री बघा माझ्या मोबाईलमध्ये. बाबा 3,000 टाका ना, बाबा 2,000. मला दया येते, मी आपल्या टाकत राहत, माझा स्वभाव. मला परत भेटतच नाही, मला चौकात नाही, गावात नाही. त्याचं कारण काय, हे राहिलं नाही मला. अट वचन शब्द, पूर्वी लय शब्दाला किंमत असायची. नाही बाबा गावातल्या पाटलाचा शब्द आहे, नाही बाबा सावता महाराजांचा सप्ताह आहे, बाबा आपण बोललो ते करावं लागेल. खूप लोक घाबरायचे. वर पाहिलं असं काय आटे, काही नाही म्हटले, आठ सोपी आहे. तुमच्या संस्थेला पोरांना जेवायला धान्याच्या गोण्या देतो, भरपूर देतो. आठ एवढीच आहे, तुमच्या संस्थेला जे शिवरायांचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. अरे लाल डोळे झाले त्या भाऊराव पाटलाचे. डोक्यावरचा कट्टा दांडून खाली टाकला, हार खाली टाकला, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, सावकार खबरदार, एखादा वेळ हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमचा धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही.
माझी कथा याच्यासाठी कोणाचं घ्यायचं नाही. कथा ध्यानात ठेवा. कशासाठी? कोण देतं याचा विचार करत जा. इथं जागा राहा, पापातलं घेऊ नका, कोणाच्या त्रासातलं घेऊ नका. हा, मनानं अशी जागा एखादा मंदिरात त्याची नक्की घ्या, नक्की घ्या. लांडगे साहेबांनी जागा घेतलीच पाहिजे. धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी. सात्विक गरीब माणसं देत असतील, घ्या. पापातलं घेऊ नका, त्रासातलं घेऊ नका, कोणाच्या वाईटातलं घेऊ नका. इथं जागा राहा. घेताना जागा राहायचं. भाऊराव पाटलांची कथा तुम्ही ऐकली. आता महत्वाचं आहे का? देतानाही जागा राहायचं. भगवान महाराज कमिटीवाले हे सत्यातले महाराज लोक आणताना जरा विचारपूर्वक आणायचे. म्हणजे कसे आणायचे? वारी करतात का? कधी कोणाला काही देतात का? तुमचंच घेतात नुसतं? नुसते घेणारे नाही आणायचे, तुमचे घेता घेता देणारे आणायचे. देणारे घ्यायला विरोध नाही, मला भरपूर घ्या, त्याला विरोध नाही. पण घेता घेता गोशाळा आहे का? एखादं मंदिर बांधलंय का? गरीबाच्या कामी आलाय का? सुखदुःखात कोणाच्या गेलाय का? 10-5 रुपये वर्गणी मागितली तर दिली का? नुसतेच घरं भरतो, काय कामाचं नाही. घ्या, पण घेता घेता द्या. पंढरपूरला ते भिकारी बसलेले असतात. महाद्वारामध्ये आपण वारीला गेलो का, कुणाला इथून हात नाही, कुणाला पाय नाही, सारखं म्हणतात 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. लय गोड म्हणतात गणेश महाराज. आपल्याला काय ते 200ची नोट टाकू काय, 500ची नोट टाकू काय? आपण खिशात हात घातली आणि त्याचा आवाज ऐकून 500ची नोट टाकली आणि गडी त्याची दारू पिऊन काय फायदा झाला? तुम्ही दिलेलं दान पापात जाईल असं द्यायचं नाही बरं का. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारुनी, विचारपूर्वक द्यायचं महाराज बरं का. उदास विचार उत्तम व्यवहारे. धन कमवा, काही विरोध नाही. सोन्याची बिस्किट आहेत काहीच्या घरात बरं का, पाहिलं बरं का, खाता नाही ते एका दिवशी खायला नसतात बरं. अशी बिस्किट मांडायची शिक्कापाटामध्ये. 1 किलो 2 किलो नाही, इतकं तोळाच नाही महाराज, किलो कधी बरं का. श्रीमंत किती वा, त्याला विरोध नाही, पण जोडून या धन उत्तम व्यवहार. आणखीन एक गोष्ट सांगू, लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात बरं. पैसे नसल्यावर तुम्हाला कोणी मोजत नाही. धनवंताला सर्व मान्यता आहे जगी. लोक तुमच्या पैशावर प्रेम करत असतात बरं का. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. लोक कशावर प्रेम करतात? पैशावर. किती लोक प्रेम करतात ऐका. जब तक अपने पल्लों में पैसा, खिसा जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. मी आळंदीला शिकायला गेलो 1997 साली. आमचे वडील फार गरीब होते. इतके गरीब की ते लोकांच्या दुकानावर पोतं उचलायचं काम करायचे. जमीन वगैरे नव्हती.
तर मला शिकायला जायचं म्हणल्यावर पखवाज काहीतरी पेटी पाहिजे. ते गावातल्या मंदिरात 4-5 पखवाज होते. मोठं गाव आहे आमचं, 18-20 हजार लोकसंख्येच. ते गावातल्या लोकांना म्हटले एक पखवाज माझ्या पोरांना शिकायला देतात. तर गावातले म्हणले पखवाज बिखवाज मिळत नसतं, गावातल्याने काढून दिले. आता माझं जरा बरं चाललंय तर रोज गावातले लोक मला भेटायला, बाबा ताऱ्याची पंगत घेता, मंदिराचा कळस तुम्ही देता, असंच असतं माझ्यावर घेतलं म्हणजे सगळ्याच असंच लावायचं. पैसे आले की पैसा तेरे 3 नाम, परशा परसू परसराम. जास्त पैसे झाले परसराम शेठ म्हणतात, थोडे कमी झाले परसू दादा म्हणतात, संपून गेले परशाच म्हणतात. मी सांगत नाही, कबीर वाचणार. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. कोण कोण पैशावर प्रेम करत ऐकायचं तुम्हाला? ऐका, मी नाही सांगत हा, कबीरदास महाराज सांगतात. भाई बंद बहनोर साले. ऐकून जरा वाईट वाटलं. भाई बंद बहन और साले सब पैसे के भाई. इधर लाल रेकॉर्ड आता, कोई किसी का नहीं रे प्यारे, कहे तो कबीर सुनाई नहीं रे. सर्व राहिले तुटतील धागे दोरे, प्राण्यामायेचा बाजार नाही रे, नाही कुणाचे कुणी. वाघनिश एकच गायक आहे पण 10 पासला भारी हो. काय गायक महाराज, काय करायचे 10-20 आणण्यापेक्षा असा एकच असला बाद झाला. वाह, फुल्लोड तुमचं भाग्य मिळाले तुम्हाला. वा, छान अगदी आवाज. नाही रे, हे का पैशासाठी जागं केलं संतांनी आपल्याला. धनासाठी जागं राहा दारा. दारा म्हणजे पत्नी, ज्याचं लग्न झालं त्यानं ऐकायचं कीर्तनाला बायको येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, वर्गणी देऊ देते की नाही, जागं राहायचं. धर्मासाठी पत्नीनं जागं राहिलं पाहिजे, पतीनं, आणि पत्नीनंही जागं राहिलं पाहिजे. या सगळ्या माता आहेत ना, नक्की जागा आहेत बघा. या सगळ्या माझ्या बहिणी कपाला कुंकू लावताना सावता महाराजाला, पंढरीच्या पांडुरंगाला, कोणत्याही देवाला जाऊ दे, त्या एकच मागणं मागतात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे सावता बाबा, हे ज्ञानोबा, हे भगवान बाबा, हे वामन भाऊ महाराज, हे सप्तशृंगीची वणीची माता, हे तुळजापूरची जगदंबा, हे कोल्हापूरची महालक्ष्मी, हे बालाजी भगवंता, हे पांडुरंगा, एकच मागणं तुझ्या दारात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार
व्यसन मुक्त होऊ दे आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या मुलानं कोणती पोळी खाऊ नये, माझा मुलगा निर्व्यसनी असावा, माझ्या मुलाला गावात मान असावा, तो सत्यामध्ये असावा. ही आईच जागी म्हणा, आई खूप जागी म्हणा. पत्नीनंही जागा असलं पाहिजे. रामायणात सीता आहे बघा, सीता माहिती पडलं तिला माझ्या नवऱ्याला वनवास, तर ती म्हटली नाही मी जनकाची मुलगी आहे, ती म्हटली नाही मी एक राजाची सून आहे, ती म्हटली नाही माझा पाऊल अजून फुलाच्या खाली पडला नाही. एकमेव जानकी अशी आहे की जन्माला आल्यापासून ऐका लग्नापर्यंत तिचा पाऊल जमिनीला लागला नव्हता. मी रामायण करणारा महाराज आहे. रामकथा तुम्हाला युट्यूबला ऐकायला भेटेल माझी. आणि आता नारळी सप्ताह यावर्षी माझी रामकथा आहे, तुम्हाला जिव्हाळा चॅनलला पाहायला भेटेल. खूप सुंदर आहे रामायण. सगळं सांगता सांगता वेळ जाईल आपला. फुलावर पाय असायचे तिचे, फुलावर. अजून तिचा पाय जमिनीलाच लागला नाही. एवढी श्रीमंत राजाची मुलगी आणि श्रीमंत राजाची सून. माहिती पडतं तिला माझ्या नवऱ्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला, तर ती म्हणते मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार. रामचंद्र म्हणतात नाही जानकी, तुझा पाऊल अजून फुलाच्या खाली नाही, तुला वाघ सिंह माहिती नाही, वनवास खूप वाईट असतो, काटे आहेत, नाही जमणार ग. तरी सुद्धा ती जागी बघा पत्नी. ती म्हणते नाही प्रभू, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल तिथंही तुमची पत्नी उभी राहणार बरं का. ज्या मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी मी तुमच्या पुढते. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. जिथं तुम्ही असाल, तुम्हाला वनवास असला तरी चालेल, तीच माझी अयोध्या आहे. मला तुमच्या बरोबर घेऊन चाला. त्याला जागर राहणं म्हणतात. पत्नीनं जागर आहे. दारा धन दारा पुत्र. मुलं तुम्हाला आहेत, मुलं मला आहेत, मुलं सगळ्यांना आहेत. मुलासाठी जागर राहायचं कर्तव्य मायबापाचं. जागरावर पोरांसाठी मोठं संकट आलं आपल्यावरती. मोबाईलचं मोठं संकट आहे महाराज. 10वीच्या पुढच्या मुलीच्या हातात मोबाईल द्या, 10वीच्या पुढच्या मुलाच्या हातात मोबाईल द्या. 3री 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी नाही नाही नाही. जर तुम्ही दिला तर मग तुमची मुलं अभ्यास करणार नाही. तरुणपणातच बालपणातच ते तरुण होतील. सावधान, आपल्या लहान लेकराच्या हातात मोबाईल द्यायचा नाही. पुत्रासाठी जागा राहील. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. हे तरुणांना ऐका, माझ्या आईने ऐका. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. त्या गडावर खेळत होते शिवनेरीवर. तानाजी, येसाजी, माळी, कुणबी, धनगर, वंजारी सगळ्या समाजाची पोरं होती. आणि ते खेळता खेळता काही याचक लोक, भिक्षुक लोक आली गडावर. आणि ती म्हटली बाळराजा आम्हाला भूक लागली रे, काही खायला भेटेल का. धावतच गेले. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, आपल्या दारात कोणीतरी याचक आलेत, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का. देऊ का म्हटलं जोरात कानाखाली मारली जिजाऊ. लाल झाला गाल. रडायला लागले शिवाजी महाराज. का मारला आई मला. मी तर चांगलं विचारलं तुला भाकरी देऊ का. का मारलं का आई मला. का मारलं. 8 वर्षाच्या शिवाजी राजाला आई म्हणत होती याच्यासाठी मारलं बाबा, तुम्हाला विचारायला यायला नको होतं, तुम्हाला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती. तू माझ्या संस्कारातला आहे, तू जिजाऊचा बाळ आहे. हो, न विचारता द्यायला पाहिजे होती ना. ज्याच्यासाठी मारलं शिवा. आजपासून लक्षात ठेवायचं, आपल्या पोटात नसली तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी आला तर आपल्या जवळची भाकरी त्याला पहिली खायला द्यायची. काय संस्कार आहेत महाराज. आपल्या मुलांना द्या, आपल्या मुलींना द्या. बालपणामध्ये संस्कार फार गरजेचे असतात. ते जिजाऊनं दिलेत, भगतसिंहाच्या आईनं दिलेत. बालपणामध्ये संस्कार जागर राहा लेकरांसाठी. त्याच्यात मोठं संकट आलं या मोबाईलचं. दुसरीचं पोरग मोबाईल खेळतो, तिसरीचं पोरग इंस्टावर, चौथीचं पोरग फेसबुकवर स्टोऱ्या पाय.
फार वाईट काळ आला, जरा सावधान. इतक्या लहानपणी नको ना, ते जरा तरुण झाल्यावर ठीक आहे, तुमच्यासाठीच बनवलाय तो मोबाईल, पण त्याचे आधीन चालले लोक. काही काही पोर असे जेवताना मोबाईल पाहतच नाही. बायकोला राग आला, तिनं ताट घेऊन गेली, त्याला मिळत नाही, 2-4 घास मातीचे खाल्ले, मग कळालं बायकोनं ताट गेलो. इतके मोबाईल मध्ये. आमच्या गेवरायला मी शहरात राहिलाय, आता एक घटना घडली आमच्या गावात. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. तर बाईनं तरी पाहिजे ना, घरातले ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपल्या मैत्रिणीला चाललं होतं, 300 रुपये राहिले, उद्या टाकते, 100 रुपये बचत गटाची देते. ती आपली मेसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोणी येणार. नवऱ्याच्या पाण्याचा तांब्या भरून दिला, वर पाहिलंच नाही. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता इकडे बघा, जे ओरिजिनल आलं का ते पण मोबाईलच खेळत होते. त्याला दुसरी जोडी बसलेली, निघाल बाहेर, तुझं घर आहे. काय नवल आहे महाराज, नका इतका आधीन जाऊ नका, पाहू नका असं माझं मत नाही. मला पण मोबाईल आहे महाराज, नाही असं नाही, पण त्याला किती वेळ पाहावं, त्याला किती वेळ द्यावा, त्याच्यात आपली बुद्धी भ्रष्ट होईल. तेवढं आपल्या लहान लेकरांच्या त्या हातात देऊ नका. माझी प्रार्थना विनंती आहे तुम्हाला, आपल्या लेकरांना बालपणामध्ये जागा करा. पुत्रासाठी जागा असणारी एक जिजाऊ नावाची माता झाली, एक सुमित्रा नावाची माता आहे लखनजीची. ती म्हणते तू तुझ्या दादाच्या बरोबर वनवासात गेलं पाहिजे. एक मदालसा नावाची माता आहे, पाण्यामध्ये झोके देताना म्हणते राजा संसारात न राहता वनवासात गेलं पाहिजे. एक अहिल्याबाई होळकर नावाची माता झाली, अरे पोरगा पापी निघाला, तिच्या पायाखाली चिरडून मारून टाकला. काय माता असतील महाराज, याला जागर राहणाऱ्या माता म्हणतात. पुत्रासाठी जागर धन दारा पुत्र जन बंधू, भावासाठी जागर राहा. बरं, भावासाठी सुद्धा प्रेम केलं पाहिजे. मी मोठा आहे, माझ्या गाडीत जो बसलेला तो माझा लहाना भाऊ आहे. आम्ही दोघच भाऊ आहेत आम्ही. मी मोठा आहे, तो लहान आहे. तो माझी गाडी चालवतो, मी कीर्तन करतो. आम्ही दोघा भावानं माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही. नुसतं कीर्तन सांगत नाही बरं, इतकं प्रेम करतो आम्ही एकमेकावर. लक्ष्मण जसं प्रेम करत असेल ना भरत रामावर, तेवढंच प्रेम करतो तो. अजून मी तांब्या भरून घेत नाही, मला चप्पल कशी ती माहिती नाही, कपडे कुठं ते बघतो सगळं. मी काय पाहतो, सुग्रीव महाराजाला विचार, आमच्या सगळ्या कलाकार फार प्रेम महाराज. लक्ष्मण काय असतो ते माझ्या भावाकडे पाहून मला माहिती. फार प्रेम केलं पाहिजे भावावर महाराज. मी पण असं आहे महाराज, माझ्या नावावर अजून 1 गुंठा जमीन नाही. 5 एकर जमीन मला शेती नव्हती, घेतली त्याच्याच नावावर आहे. बिल्डिंग त्याच्याच नावावर आहे, घर, ही गाडी सुद्धा त्याच्या नावावर आहे. तुम्हाला देईन हाकून एखाद दिवशी. असं कधी होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भावावर प्रेम करा महाराज, प्रेम करून बघा, खूप सांभाळतात माणसं. आपलं असं आहे महाराज, एखाद्याने कान भरले की मिटलं महाराज. मला कसं काय एवढं जमतं, त्याची बायको माझी बायको बहिणी बहिणी म्हणून बरं. अर्थ एवढाच, भावावरती प्रेम करा. हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी सांगतो. भावावरती प्रेम केलं पाहिजे. एकमेकाच्या थोडी चूक झाली, अर्ध्या गुंठ्या वाचून 1 गुंठ्यात कोर्टात केस, एक जणांनुसार बाण कोरला तर हल्लाच भाऊ मारा. बाण 1 इताचा बांधावून भावाला आणायचं का? काय होतं महाराज, अर्धा एकर जास्त भावाकडे गेली तर लयच पीक येणार आहे का त्याच्यामुळे? काय माणसं महाराज, फार वाईट वाटतं महाराज. आपल्या देशात रामायण आहे, पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. तापस वेश विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. रामकथा करणारा महाराज मी, तुम्हाला लगेच कळेल. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. ज्याला सकाळी गादी मिळते ना, ओ खुल्लोडकर, त्या रामाला संध्याकाळी वनवास मिळतो. असंच जीवन आहे आपलं. सकाळी खूप आनंद मिळेल तुम्हाला, तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल. सकाळी लॉटरी लागेल तुम्हाला 2 लाखाची, संध्याकाळी कानावर तुमच्या बातमी येईल की आता आपला मुलगा राहिला नाही, आता आपली पत्नी राहिली नाही. यालाच ते जीवन म्हणतात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. जरा गादीवर बसायचं, त्याला संध्याकाळी
कधी वनवासात जावं लागतं. जा रे रामा, तुला वनवास आहे. रामचंद्र लखनजी सीतामाई जातात. भरत परत येतो. भरत, त्या भरताला माहिती पडतं माझ्या आईनं माझ्या दादाला वनवास दिला आणि तो पण 14 वर्षाचा, या देशातला पहिला मुलगा आहे. आपल्या आईला श्राप देतो, कैकई पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. मा, तुझं नाव कुणी घेणार नाही. सांगा मला, एवढ्या तुम्ही माझ्या बहिणी कीर्तनाला बसलेल्या आहे, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? हा, स्वाती आहे, ज्योती आहे, धनश्री आहे, परी आहे, नवीन आलेली खुशी. खुशी नाव आहे, खुशी मुलीची खुशी. काय नाव सध्या लय नाव बदल. एका पोराचं नाव ऐकलं मी परवा दिवशी, टिप्या टिप्या. काय कशावरून कळालं? आईच म्हणली टिप्या बाबाला तांब्यात नेऊन दे. टिप्या म्हटलं पहिलं नाव याचं बदला तेव्हा पाणी पिऊन काय नाव? एका पोराचं नाव मुंबईला सनलाईट आहे. सनलाईट, सनलाईट इतका काळा आहे महाराज, नाव सनलाईट. हो, त्याला अंधारात तर दिसतच नाही, उजाडात बॅटरी लावून पाहावं लागतं. त्याचं नाव सनलाईट. काय नाव आहे? मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण, हरी, दामोदर, श्रीधर, अशी 1000 पाठ आहेत माझे. एक तांब्यावर पाणी लागत. ऐका ऐका, का सांगतो? अशी नावं मुलांची ठेवा. सत्यभामा, रुक्मिणी, कांचन, अशी चांगली नावं ठेवा. पहिली मुलीची नाव खुशी. खुशी, ज्याच्याबरोबर लग्न झालं त्याने केली खुद खुशी. खुशी कशाची खुशी रे? काही नाव, अशी नावं नका ठेवा, चांगली नावं ठेवा. अशी नावं आहेत की नाही तुमची प्रत्येकीची? कुणाचं सत्यभामा आहे, कुणाचं यशोदा आहे, कुणाचं रुक्मिणी आहे, कुणाचं भामा आहे. काय नाव आहेत महाराज? कुणाचं गंगा आहे, कुणाचं गोदावरी आहे. प्रत्येकीचं नाव आहे, पण तुमच्यात काही नाव नाही बघ. का नाही माहितीये का? स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही. तरुणांनो, माझ्या बहिणींनो, जरा घेऊन जा घरी. स्वार्थी म्हणजे माझाच बंगला, माझंच घर, माझीच गाडी. लोक नाव घेत नसतात. ज्या दिवशी तुम्ही सौजन्य देता, त्या पत्रिकेला तुमचं नाव छापून येतं बघा. दुसऱ्यासाठी जगलात की लोक तुम्हाला मुजरा करत असतात, आणि घरासाठी जगलात की घरचेच तुम्हाला घरातून काढून देत असतात. घरात तेव्हा जास्त दिवस खाटावर पडून बघा, कवा मरण म्हणतात, बाहेर गेलं पाहिजे, तांबे खोकडे म्हणतात, काय लय बेडके पडतात. ज्यानं कमवलं त्याची मरणाची वाट पाहतात लोक. पण तुम्ही दुसऱ्याला देऊन बघा, तुमच्यातलं थोडंसं देऊन बघा. सगळं नाही द्यायचं, थोडं थोडं देऊन बघा. एखादी पंगत देऊन बघा, एखादं दान देऊन बघा, गरिबासाठी देऊन बघा. लोक तुमची चौकात पुतळे उभे करतील. अंगावरची कातडी काढली पोरांनो, जगदंब जगदंब म्हणत, तरी सुद्धा फक्त आवाज जगदंब झाला. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या शंभू महाराजा, आपल्या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर आहे. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या रे, तरी जगदंब जगदंब. ऐका, जगदंब म्हणणारी जीवच हसवून टाकली तरी सुद्धा 41 दिवस अंगाच्या रक्तातून जगदंब एवढाच आवाज येत होता. दुसऱ्यासाठी जगले. जिल्ह्याचं नाव संभाजीनगर, गावात पुतळा संभाजी महाराजांचा, मुलाचे नाव संभाजी शिवाजी. का? दुसऱ्यासाठी जगलं की लोक मुजरा करतात, स्वतःसाठी जगला तर लोक तुम्हाला विचारणार नाही. स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही. मा, तू पापी आहे, ही गादी माझ्या दादाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. काय बंधू प्रेम आहे महाराज, त्याला म्हणतात भावाचं प्रेम. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. याला प्रेम म्हणतात. गादी घेऊन गेला बघा, मला माफ करा म्हणतो, ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे. तरी रामचंद्र ऐकत नाही, त्याला आपल्या पादुका देतात. आणि रामचंद्र त्याला जागे करून म्हणतात, राजा असं दुःख करू नको, 14 वर्षाचा वनवास मला मिळालाय, 14 वर्षाची गादी तुला मिळाली. समजून सांगून बाहेर निघतात. शीश पर खडाओ आखियों में पानी, राम भटले चला रे, राम की निशान. किती मोठं रामायण आहे. मी का सांगतो? भावासाठी जाग रामचंद्र आहे. ऐका, मुलासाठी जागी जिजामाता आहे, धनासाठी जागे भाऊराव पाटील आहे, पुत्रासाठी जागी अहिल्याबाई आहे. महाराज 10 वाजून 20 मिनिटं झालेत, कळलं आम्हाला. कुठं कुठं जागं राहायचं कळलं आम्हाला. धनासाठी जागं राहायचं, पुत्रासाठी जागं राहायचं, मुलासाठी जागं राहायचं, भावासाठी जागं राहायचं. वा, कळालं कळालं. पण असं जागं राहिल्यावर काय मिळतं सांगतात महाराज? अभंगाच्या Apulia
अभंगाच्या पहिल्या चरणात असे जे कोणी जागे आहेत आपुलिया हिता जो असे जागता ऐका ऐका हो धन्यता काय त्याला काय फळ मिळालं भाऊराव पाटलांना त्या रामचंद्राला त्या जिजामातेला काय फळ मग हितासाठी जागेल एवढ्या कथा तुम्ही आम्हाला सांगितल्या फळ काय धन्य माता पिता तयाची त्यांना जन्म देणारे माता पिता धन्य आहे जो हिताच्या ठिकाणी जागे आहेत ते आपल्या वारकरी संप्रदायाला सगळ्यात मोठे उपकार जर कुणाचे तर ज्ञानोबारांचे ज्ञानेश्वर महाराजांचे काय उपकार केला ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यात मोठा भिंत चालवली हा नाही रेडा बोलवला हा नाही ज्ञानेश्वर महाराजांचा सगळ्यात मोठा उपकार आहे माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण वंजारी सगळ्या समाजाचे संत एकत्रित आहेत मेळविली मांदी वैष्णवांची आणि सगळ्यांना घेऊन पंढरीला गेले ज्ञानेश्वर महाराजांची क्रांती काय भजन करत गेले माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नीन गुडी हो आमचं माहेर पंढरपूर आहे आपुल्या माहेरा जाईन निरोया संस्था हाती आला वारकऱ्याचं माहेर कोणतं आहे पंढरपूर सगळ्या मुलीला विचारा तुम्हाला काय आहे तर जेवढी म्हणून मुलगी नांदायला आलेली तर प्रत्येक मुलीला माहेर आवडत असत काय आवडतं तिला माहेर आवडतं पूर्वीच्या मुली माहेरी जायची आता जरा या व्हिडिओ कॉलमुळे माहेर कमी व्हिडिओ कॉलात आई दिसते बाप दिसतो भाऊ दिसतो इतकं जवळ झालं माहेर माझं लग्न झालेलं आहे आमची बायको अशी किचन वाट्यावर मोबाईल मांडते भाकरी करताना जेवली काही झोपली काही 3 वर्ष झाली माहेरीच गेली रोजच बोलते आईला कधी जाईल माहेर प्रेम कमी झालं नाही मोबाईल पूर्वी 2-2 वर्ष धन्यवाद चौदा ठेवून आणले महाराजाला व्हिडिओ कॉलमुळे माहेर पूर्वी आहे ना या आमच्या आईला या माझ्या बहिणीला जुन्या आईला तिला माहेरी जायला वेळ नसायचा 2-2 वर्ष जात 14-15 माणसाचं कुटुंब शाळा तिला वेळच भेटत नसायचं 2-3 वर्षानं तिला माहिती व्हायचं माझी आई जरा आजारी आहे माझा बाप जरा आत्ताच दुखण्यातून बाहेर आला मग कितीही सासरवाल्याने तिला रोखलं तरी मग दिवाळीच्या मुळा लेकी असावले कडेवर एक पोरगी घ्यायची कडेवर माहेरला कशी जायची मुलगी बघ कडेवर एक पोरगी
करंगळीला एक पोरगा असायचं, बाजाराची पिशवी घ्यायची, फाट्यावर बसली की एसटीत बसायची. गोळेगाव गेलं की सिल्लोड गेलं, सिल्लोडच्या पुढं अकोट गेलं, आळंद गेलं, फुलंब्री गेली की फुलंब्रीच्या आणि संभाजीनगरच्या मध्ये फाटा असायचा गावाचा, तिथं तिचं माहेर असायचं. माहेरच्या फाट्याला उतरली की मग पूर्वी 2-3 किलोमीटरचे जे रस्ते असायचे ना पानंद, ते दगडाचे रस्ते असायचे. कडर एक पोरग, करंगड एक पोरग, बाजाराची पिशवी, आईला काहीतरी चिवडा काहीतरी घेऊनच जायची. आणि ती मुलगी उतरून निघाली की पायी 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 चालायची. तिला शाळा दिसायची, वडा दिसायचा, लहानपण आठवायचं तिला. 2 वर्षांना आलेली असायची. त्या चौकात माझा बाप असेल, त्या बाजारावर माझी आई बसलेली असेल, खूप प्रेम करायची. आणि मग निघाली की मग ते आपली पोराला घेत घेत चालताना अचानक तिच्या पायाला अशी ठेस लागायची. दगड असायची ना, ठेस लागल्यामुळे अंगठ्यातून घाला रक्त यायचं. तर ती अंगठ्याला बघतच नव्हती रक्ताला. त्याच दगडाला विचारायची, तुला तर माझा पाय नाही ना लागला, तो माझ्या माहेरचा दगड आहे बाबा. काय मुलीचं प्रेम असायचं. आज माहेराला जाणे. आपण खाली उतरलो ना आता घाट अजिंठ्याचा, खानदेश लागतं, खानदेश. मी 2-3 दिवसापूर्वी कीर्तन केलं त्या बहिणाबाईंच्या गावात. भारी ओळ्या लिहिल्या होत्या त्यांनी. आज माहेराला जाणे, झाली झाली उपहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. आज माहेराला जाणे, झाली झाली उपहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. आईला मिठी मागायची हो गेल्यावर 2 वर्षांना आई तिच्या गावात हात फिरवायची, माझी डेक आली म्हणायची. बाप तर तिला कडेवर घेऊनच उड्या मारायचा. लई बापाला आनंद असायचा. मग 5 दिवस राहायची माहेरात. 5 दिवस तर सासरामध्ये पहाटे 5 वाजता उठणारी मुलगी तिच्या माहेरात मात्र 10ला उठायची. आई म्हणायची तिला हाका मारू नका, तिला कोणतं काम सांगू नका. बाप म्हणायचं माझ्या लेकीला कोणी बोलू नका, बरं अपशब्द वापरू नका. काय प्रेम असायचं म्हणा. आणि निघाली ना ती मुलगी परत 5 दिवसानं, आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरायची, बटाटे भरायची, साबणाच्या वड्या भरायची. मी आमच्या आईला म्हणायची, काय आणलं असलं कांदे बटाटे आपल्या घरी आहे ना. आमची आई म्हणायची, बाबा माझी माय गरीब रे, काही ना काहीतरी देते बाबा. लक्षात ठेवा मुलींनो, जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात ना माझ्या बहिणींनो, तुमची पिशवी कांद्या नका होईना, टमाटे नका होईना, भरूनच येणार. तुमची आई मात्र गेली माहेरातली, तुमची पिशवी कधीच भरून येणार नाही. ध्यानात ठेवा. म्हणून मायबाप जिवंत असेपर्यंत त्यांना खूप प्रेम करा, त्यांना भेटायला जात जा. मायबापाचं लेकरावर खूप प्रेम असतं. स्वतंत्र कीर्तन होईल. माझी वेळ चालली, मला सांगायचं. ज्ञानोबरायांनी माहेर निवडलं. कोणतं माहेर? पंढरी आहे माझे माहेर, साजनी जाईन गे माये, तया पंढरपुरा भेटेन माहेरा. आपोलिया 22 वर्षाचे ज्ञानोबाराय सगळ्या संतांना घेऊन निघाले. आता आपण माऊलीचं भजन करतो, ते पांडुरंगाचं भजन करत होते. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 भजन करतो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. गोड करतो भजन. चांगलं केलं पाहिजे ना भजन. मस्त गणेश महाराजासारखं गोड भजन केलं पाहिजे. काही भजन
पाण्यावर जाते पाणी घेऊन या गवलनीत राधा नाव नाही, देवाचं नाव नाही, काना नाव नाही, पाणी जाते पाणी काय ते रोज पाणी रोजच चाललं ना आमचं. असलं काही पण म्हणू नका, काही पण. एक जणांना मला कीर्तन ध्यास ऐकून डोक्यावर वाटतं अभंगच येते, तरुण पोरावर अभंग येते, कीर्तनातच प्रमाण दे मला. राधा रंगानं दिसते छान, तिच्या बेनीला गोंडे बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे बरे, राधाशी गोंडे लाव ना नाही. अहो चांगले चांगले भजनी म्हणते राधे सर माझ्या गावाला जाऊ सर गोकुळात फिरणारी माहिती राधा. अरे पोरांनो, आपल्या देशातला एक नंबरचा बॅट्समन विराट कोहली. एक नंबरचा बॅट्समन कोण आहे? विराट कोहली. कालच रँकिंगला एक नंबर आला वन डे. तो एक नंबर बॅट्समन. 93 रन केले पहिले मॅचला. 37 वर्षाचं वय. स्टील बॉडी आहे, स्टील बॉडी. अजून त्याच्या चांगल्याला पालता येत नाही. 3-3 रन काढतो एका मिनिटात. अरे पोरांनो, विराट कोहली सगळ्यात आवडीचा खेळाडू आहे तरुणांचा. एक नंबर त्याचं सोशल मीडिया. काय महाराज पैसे कमवतो, हो इतका श्रीमंत खेळाडू. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहे, 10 एकर नाही, 10-20 कोटी नाही, हो इतके श्रीमंत दोघं नवरा बायको प्रत्येक महिन्याला एकदा वृंदावनला जातात. ऐका पोरांनो, राधा राणीचं दर्शन घेतात. त्या पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये सत्संगामध्ये बसतात आणि त्या साधूला विचारतात आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवल आहे महाराज. अरे या देशातला एक नंबरचा खेळाडू हिरोईन जर साधूला विचारतात कसं जगायचं तर आपण काय विचारू? आपण सावता महाराजाला विचारा, ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, भगवान बाबांना विचारा. तुम्ही सावता महाराजाला जर विचारलं ना, मी विचारलं होतं एकदा सावता महाराजाला, म्हणजे तुम्ही म्हणतात त्या नाही, फोटोमध्ये मूर्तीमध्ये विचारलं. कोरोनाच्या काळात फार संताप आला मला, कीर्तनच बंद झाले. पैशामुळे नाही, पैसे होते पण करमत नव्हतं मला. सवय लागली रोज 2 कीर्तन करायची, रोज भजन करायची, टाळं पकवाय नाव करमाना मला रडायला लावलं महाराज. असा फोटो आहे माझ्या घरात सावता महाराजांचा. जरा सगळे ऐका. अरे सावता दुर्गा मित्र मंडळ जरा ऐका. त्या फोटोकडे पाहिलं मी आणि सावता महाराजांना विचारलं मी माझ्या मनातून, बाबा काय आमच्यावर पाळी आणली तुम्ही? भजनच बंद झालं, टाळं नाही, पकवाज नाही, 2 वर्ष झाले विना नाही, कसं काय? त्या काळात सावता महाराजांचा एक अभंग मला शिकायला मिळाला. बघा साधू कसं शिकव. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे, हा अभंग सावता महाराजांचा आहे. कायम ऐकायचं, रोज टेन्शन आलं की ऐकायचं, डोळ्याला पाणी आलं की ऐकायचं. ते शिकवतात. कोण या दिवशी बैसोनी हातीवर, कोण या दिवशी पालकी सुभेदार. लोक तुम्हाला घोड्यावर बसवतील, हत्तीवर बसवतील. आता मला एक जण हेलिकॉप्टरने आणलं, पाहिलं सगळं. कीर्तनाची वेळ बसत नव्हती माझी, तर मला हेलिकॉप्टर लावतो. मला खरं वाटलं नाही. अहो खरंच हेलिकॉप्टर लाव. 3 लाख रुपये खर्च आला. म्हटलं मला द्यायचं नाही याडे तेवढे कशाला हेलिकॉप्टर. 3 लाख घातले पण हेलिकॉप्टर मी आणलं. लोक कशात बसवतील? लोकांकडे पैसे महाराज, लोक काही पण द्यायला तयार आहे. हे सावता महाराजांनी सांगून ठेवलं त्या काळात. कोण या दिवशी बैसोनी हातीवर, कोण या दिवशी पालकी सुभेदार, कोण या दिवशी कोरोना येईल, कोण या दिवशी पायीचा चाकर. कोणाचा फोन सुद्धा येत नव्हता. गणेश महाराज हॅलो बरं चाललंय का बाबा? काही नाही कोणी नाही महाराज. कोण या दिवशी हे सावता महाराज सांगतात. पायीचा चाकर. काय करायचं मग असं झाल्यावर? चालत जावे समयासी सादर व्हावे. कधी कधी असं जेवायला मिळतं महाराज. ज्वारीची भाकरी खाऊ का, चपाती खाऊ का, पनीरची भाजी खाऊ का, मेथीची भाजी खाऊ का, पापड खाऊ का, पापडी खाऊ का, ठेसा खाऊ, एवढं होतं आज. याच्यातलं काय काय खवाशी पंचायत होती. कधी कधी असं वरण वाटायला येतं. गणेश महाराज म्हणतात बाबा लईच पात्र हा ना आता. आपला चेहरा त्याच्यात दिसतो बरं का. सावता महाराजांनी सांगितलंय. कोण या दिवशी करून याच मन, कोण या दिवशी घरात नाही धान्य. अशी वेळ येईल तुमच्यावर. कोण या दिवशी 3-3 कीर्तन.
कधी कधी मग सकाळी सूर्य महाराज 10 ते 12, 3 ते 5 रोहितळ, 9 ते 11 खुल्लोड मस्त गाणी आहे महाराज. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. त्या गणेश जयंतीच्या दिवशी 4 कीर्तन आहेत. घ्या बाबा, सकाळी घ्या, तुमच्या वेळात करा म्हणतात. कधी या महाराज का कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे, कोठे साठवावे, समयासी सादर व्हावे. साधू तुम्हाला रस्ता दाखवतात, दुःखात गेलं तरी दाखवतात, सुखात असलं तरी दाखवतात. कोणत्याही साधूला विचारा, भगवान बाबांना विचारा काय आवडतं तुम्हाला. ते म्हणतात मला ज्ञानेश्वरी आवडते. भगवान बाबांचा तो बराच समाज आहे मला कळालं. सगळ्यांनी ऐका, भगवान बाबांनी माझ्या गळ्यात भीमसेन बाबांनी माळ घातलेली बरं का. मी भगवान गडाचा वारकरी आहे. भगवान बाबांचा सगळ्यात मोठा चमत्कार असा आहे, स्वतःचा एकही फोटो त्यांनी वैयक्तिक काढलेला नाही. त्यांच्या बरोबर ज्ञानेश्वरीचा फोटो आहे महाराज. आपण आता काढ रे माझं आपले फोटो नाही पाहिजे पोर असे नाराज झाले का रे. सॅमसंग आले महाराज मस्त बोललो उभे राहतात. चिकने फॅट फोटो काढतात. ते नाही चिकने झाले तर चिकने हाय मोबाईल आले महाराज, भारी भारी फोटो निघतात. काढ बा फोटो, काय काय फोटो काढतात असे मोबाईल ठेवत नाही. कळते असे मोठ्या बॅरिकेडचे काम करतात, कट आउट बनवतात अशी हॉलमध्ये लावतात. आपण त्याच्या हॉलमध्ये चहा प्यायला बसलो ना, शिक्क बशी येते. ज्याचा फोटो येतो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटली नाकातून शिंबोल येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात. चहा संपलं गणेश महाराज की म्हातारे खालून म्हणतो मीच पैलवान होतो पैलवान. हे सिल्लोड तालुक्यात कुणाला ऐकत नव्हतं, हे अजिंठ्यापर्यंत कुणाच ताकद नव्हती आपल्याला. मग आपल्याला म्हणावं काय होतास तू, काय झालास तू, असं होणार आहे आपलं. रे गर्व करू नका, म्हातारे होणार आहे बरं आपण. हे पोरांनो, म्हातारे होणारे ते छाती काढून चालू नका. म्हातारे होणारे तर नाहीच, म्हातारे झाले तर सगळे मारणारे. संतांना विचारा, सुखातही तुम्हाला सांगतील, दुःखातही रस्ता दाखवतील. का सांगत होतो, त्या प्रेमानंद बाबाला ते रस्ता विचारतात. ऐका, 2 किडण्या खराब आहेत त्या प्रेमानंद बाबाच्या. किडण्या खराब असताना सुद्धा ते जिवंत काय. ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. एवढी पवित्र राधा तर तुम्ही बाजारातली म्हणता, तिला फिरणारी म्हणता असं म्हणायचं नाही. हा भजन म्हणायचं तुम्हाला. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यो रो रो असं ओ राजा प्रेम की भाषा क्या होती है आशा, क्या होती निराशा. किसी पर प्रेम करके देखो सावरिया, राधा यो रो रो, राधा यो रो. खूप प्रेम करा ना, संतांच्या अभंग नीट म्हणा. म्हणायचंय ना तुम्हाला, नवीन म्हणायचंय ना, मग हे म्हणा. एक राधा एक मीरा, दोनों श्याम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. एक मुरली एक पायल, दोनों हरि प्रेम से घायल. अंतर क्या दोनों की वृत्ति में बोलो. एक हार न मानी, एक जीत न मानी, एक प्रेम दीवानी, एक तरस दीवानी. अशी म्हणायचं का असं नाही. त्याच्यात राधेचं नाव आहे, मीराबाईचं नाव आहे, संताचं नाव आहे, देवाचं नाव आहे. अशी भजनं म्हणा बरं का. काल असं राहिलंच नाही महाराज. पूर्वीचे मास्तर असायचे, मास्तर काळी टोपी घालायची,
काळा कोट घालायचे. वर्गात आले ना पोरांना गोदावरी शिकवायचे, आई शिकवायचे, बाप शिकवायचे, मंदिर शिकवायचे. बंदच झालं काहीच राहील. माझं पोरग 8वीला आहे वर्गामध्ये. मी त्याला एक दिवस सहज विचारलं, खरं मास्तर काही कविता वगैरे शिकवतो का तुम्ही? म्हटलं हो. मन भर त्याला सोडलं, जाणी जाणी येच बघता म्हणजे का म्हणूच नको म्हणूच. मराठी नाही येत का? मराठी सगळं भारी होती. म्हटलं अरे बरं झालं मास्तरनी मराठी कविता शिकवली. मन बरं. आता ते मराठी म्हणल्यावर मला आनंद झाला. सर मी आपलं सोफ्यावर बसलो, आमची बायको शेजारी, भाऊ भावाची बायको, आई सगळे पोराकडे बघायला ते पोरं इन करून आलो. थाटात उभं राहिलं. त्यानं कविता म्हटली, पप्पा सांगा कुणाची? पप्पा माझ्या मम्मीची. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पाची. बायको लागली माझ्याकडे बघायला, मी लागलो तिच्याकडे बघायला. पोरग बिघडलं म्हणून आपल्या एवढ्या मला दम निघाल नाही. ते तसं म्हणलं की मी खालून कोरस केला, लेकर कोण्या भूताची काय कविता आहे कथा आहे. असलं ऐकतच ना, असं भंगार नाही ऐकायचं, चांगलं ऐकायचं. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे मस्त जेथे जातो तेथे तो माझा सांगत. किती प्रश्न आहेत मला, किती अभंग आहेत बघा. सुंदर ते ध्यान उभे विटेवली करकटावरी ठेवूनिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोभलिया कस्तुरी मळवट चंदनाची फुटे असं म्हणत दिंड्या जायच्या. त्या दिंडीमध्ये सगळ्या समाजाची माणसं असायची. ज्ञानोबा चमत्कार सांगतो. माऊली चालले होते. एक मंगळवेढा नावाचं गाव लागलं आणि नामदेवरायाचे कीर्तन सुरू झाले. नामदेवरायाच्या कीर्तनात एक मुलगी आली होती 16.5 वर्षाची. नाव तिचं होतं कानोपात्रा. काय नाव होतं? कानो. इतकी सुंदर होती म्हणे दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डाबरी नाही, कापडी काळी आपली नाही आपलेले भाई एक डोळा एक नाही केलं असली. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी त्वचा होती तिची. आणि दुर्भाग्य असं होतं, आई माहिती होती तिला, बाप माहिती नव्हता. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. ऐका हो, तिला मंदिरात जागा का मिळाली त्याचं कारण सांगायचं आणि पुढे जायचं. तिनं माऊलीचं दर्शन घेतलं. माऊलीला म्हटलं, माऊली एवढं चांगलं कीर्तन झालं, मला वेश्येची मुलगी म्हणतात, मला बाप माहिती नाही, आई माहितीये, माझा उद्धार कशानं होईल? माऊलीने सांगितलं, पोरी पांडुरंगाच्या मंदिरात जायचं, हातामध्ये चिपल्या घ्यायच्या, गळ्यामध्ये घुंगरं बांधायचे, पायामध्ये घुंगरं बांधायचे, गळ्यात विना घ्यायचा आणि अखंड भजन करायचं. नाचून पोरीनं भजन केलं महाराज माऊलीच्या शब्दावरती. एक दिवस कर्नाटकचा राजा होता, बिदरचा बादशाह, त्याची नजर पडली त्या मुलीवर. पकडून आणा म्हटलं हिला. वाऱ्यासारखी बातमी कानावर आली, खुल्लोडकर. पोरगी पुढे पळाली. माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला होता. आपलं मस्तक माऊली सांगितल्याप्रमाणे देवाच्या पायावरती ठेवलं. नारी येताना पाहिले आणि प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. हिची माती वाळवंटात करा, मंदिराच्या बाहेर फेकून द्या. अशा अनेकांची मतं आली. ब्राह्मण देवाच्या स्वप्नामध्ये गेले. पांडुरंग सांगितलं, या मुलीची माती वाळवंटात नाही, माझ्या मंदिरात करा. उजव्या हाताला माती केली. तिथं माती केली, तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले ते झाड पांडुरंगाच्या मंदिरात बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही दर्शनाला गेला, तुम्ही पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाचं दर्शन आपल्याला मिळतं. ऐका ऐका, पण त्या मुलीला विचारूया, का ग कानोपात्रे, आम्ही तर देवाच्या दर्शनाला येतो, मग तुझं दर्शन आम्हाला का? ती मुलगी तुम्हाला सांगेल. धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची. का झाली? भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या. हा माऊलीचा चमत्कार, हा चमत्कार आहे. वेश्येच्या मुलीला संत बनवलं. ओ अवघा रंग एक जा रंगी रंग लाव, रंगी रंग ला, 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 श्रीरंग अवघा रंग एक जा. कुणाचा अभंग माहितीये का? म्हणे चोख्याची महारी. महार समाज
समाजाच्या तुकोबारायांच्या पत्नीचा अभंग आहे. ज्ञानोबारायांनी घ्यायला लावला, सावता महाराजांना घेतलं, गोरोबा काकांना घेतलं, सेना महाराजांना माळी सगळ्या समाजाची घेतली, त्यांना अभंग लिहायला लावले, कीर्तनकार बनवलं, त्यांना सगळ्या जाती सहित मोठं केलं ज्ञानोबारायांनी. माऊली आई झाली, आई झाली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे ऐकांते ज्ञानोबाराय. ज्यावेळेला समाधीला बसले ना, सगळे संत रडायला लागले. सावता महाराज, नामदेवराया सगळे रडत होते, देव रडत होता. देव आणि रडणाऱ्या देवाला रुक्मिणी मातेने विचारलं, देवा हे सगळे संत का रडतात, काय झालंय? अगं म्हटले, असा योगी नाही ग, असा ज्ञानी नाही. आपलं सगळं लोकांना दिलं, ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, अमृत अनुभव दिला, चांगली 65 दिली, आपल्याला जे येत होतं ते सगळ्यांना दिलं. नुसतं मस्तक जरी लावलं ना याच्या समाधीला, यात्रे अलंका पुरा येती ते आवडती विठ्ठला. हे रुक्मिणी जो करील याची यात्रा, तो तारील सगळं ही गोत्रा. याच्यासारखं कुणी नाही रुक्मिणी, असा योगी नाही, असा तपी नाही, असा जपी नाही. 22 वर्षामध्ये ग्रंथ तयार केले. लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. असं कोणी नाही ग, असा कोणीच नाही. हे ऐकलं रुक्मिणी मातेने. रुक्मिणी माता आपल्या पावणे 11ला म्हणजे पावणे 11 रुक्मिणी माता म्हटली, मग देवा एवढे संत या माऊलीसाठी रडतात, एवढ्या संतांच्या कथा या माऊलीसाठी, वेश्येच्या मुलीला मंदिरात जागा यांच्यामुळं, रेड्याचा उद्धार यांच्यामुळं, ज्ञानेश्वरी यांच्यामुळं, सगळे संत एकत्रित आले यांच्यामुळं. एवढे जर उपकार या माऊलीचे असतील, या माऊलीला मी धन्यता नाही देणार. धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या माय बापानं या माऊली सारख्या कोल्लूर हिऱ्याला जन्म दिला, धन्य माता पिता. आपल्या घड्याळीमध्ये पावणे 11 वाजले. एक चरण झालं फक्त. धन्य माता पिता तयाचे. कोणाचे? ज्ञानोबारायांचे.
कुणाचे तुकोबारायांचे, कुणाचे छत्रपती शिवरायांचे, कुणाचे जेवढ्या कथा आतापर्यंत सांगितल्या जे हितासाठी जागेत आपुल्या हिता जो आशे जागता धन्य माता. आता अशांच्या पोटी काय होतं, कुळी कन्या पुत्र होती जे यांच्या मुली सात्विक मुलं जन्माला येतात, झाशीची राणी जन्माला येते, शिवाजी महाराज जन्माला येतात, ऐका अहिल्याबाई जन्माला येते, ज्ञानोबाराय जन्माला, भगतसिंह जन्माला येतात, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, शिवानावी अशी मुलं जन्माला येतात. देशासाठी धर्मासाठी बलिदान देणारी मुलं जन्माला येतात. कुळी कन्या सुद्धा जन्माला येतात. मुक्ताबाई सारखी, सखूबाई सारखी, जनाबाई सारखी कुळी कन्या पुत्र भगतसिंहासारखे प्राण गेला तरी चालेल पण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि मग त्यांचा आनंद देवाला होतो. याचा हरिक वाटे देवा काय करावं लागतं याच्यासाठी. गीता भागवत करीती सर्व अखंड चिंतन विठोबाचे. झाले कीर्तन 1-2 मिनिटं घ्यायचे तुमचे सगळ्यांचे. रोज घेतो रोज. अक्रूर महाराज साखरे नाव विठोबला टाका. माझे 200 कीर्तन आहे डायरीमध्ये माझ्या जागा नाही. 25 जून पर्यंतची माझी रात्र रिकामी नाही. 1000 किलोमीटरचा प्रवास रोज आहे. परतूरचं करून सकाळी नाशिकला गेलो, नाशिकचं करून तुमच्याकडे आलो, उद्या घरी जाऊन थोडंसं काम करून परत गंगापूर. रोज 2 कीर्तन आहे ना. डायरीमध्ये जागा नाही बघा. एकही तारीख रिकामी नाही. नारळी सप्ताह 10,000 लोक रोज आहेत. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण हे कीर्तन करताना शेवटचे 5 मिनिटं सगळ्या तरुणांसाठी मी घेतो. पोरांनो, कीर्तन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोबा वृषपाल गोडपड्या क्लासिक उडंगरम पानामा कोंबडा मजूर गायच्या पुण्यासाठी आपलं जन्म, पुड्या खाण्यासाठी आपण जन्माला आलो, दारू पिण्यासाठी आपण जन्माला आलो. आपला जन्म देवासाठी, देशासाठी, आपल्या आई वडिलांसाठी, धर्मासाठी. पोरांनो, आईच्या ध्यानातच ठेवा पोरांनो, आईच्या गर्भात भूमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी चरणारा मारा काय कुणाची भीती. पोरांनो, याच्यासाठी आपला जन्म आहे. पायाला घालू नका गड्या. 2024 साली आपल्या जिल्ह्याच्या पलीकडून अहिल्यानगर जिल्हा आहे आणि त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. पोरांनो, एक त्या राळेगण सिद्धीला एक सौरभ आवटी नावाचा पोरगा आपल्या संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये शिकला. खूप भारी अभ्यास केला, बॉडी बनवली. बाप त्याचा पोलीस कमिशनर आहे, 2 लाख पगार आहे. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षक, आईला 1 लाख पगार आहे. 3 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. पोराला मिलिटरीची परीक्षा पास होऊन सैनिकाची नोकरी लागली. पोरा सैनिकाची. आणि 18 वर्षाच्या पोराला विचार केला, मी आता गेलं पाहिजे लढायला. तो म्हटला नाही माझ्या घरी 3 लाख रुपये महिना आहे, तुम्हाला काय गरज आहे. नाही गणेश महाराज, माझ्या तरुणाला ऐका रे, ही सत्य घटना आहे, सत्य घटना आहे. अक्रूर महाराज नाव युट्यूबला टाका. तुम्हाला 200 कीर्तन आहे, तुम्ही रोज एक कीर्तन ऐकलं तरी संपणार नाही. तानाजी, येसाजी, मुरारबाजी, संत कथा, रामकथा, खूप कथा आहेत. कधी 11 वाजले आपल्याला कळालं नाही. मला 11:15 थांबायचं होतं, पण तुमचा सगळ्याचा आनंद 11:15 वाजले माझ्याकडून. जरा ऐका फुल्लोडकर, घेऊन जा 2 मिनिटं घरी एवढी कथा. 1 वर्षभर ध्यानात ठेवा. अक्रूर महाराज साखरे आणले होतं सावता दुर्गा मित्र मंडळानं. काय कीर्तन करून गेले, गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं. मग कीर्तन 1 वर्षभर ध्यानात राहिलं पाहिजे. ध्यानातच ठेवा पोरांनो, घरी घेऊन जा. ऐका रे, 2 मिनिटं फक्त ऐका. तो पोरगा सीमेवरतीला राहायला गेला. हो, 5 वर्ष आला नाही हो सर, 5 वर्ष आलाच नाही. मागच्या वर्षी दिवाळीच्या सणाला आला. आईनं त्याला सगळे पदार्थ बनवले. 5 वर्ष माझ्या लेकरांना दिवाळी पाहिली नाही. शंकरपाळे, करंजा, इकडे बघा सगळं बनवलं रे पोरांना, सगळं. खूप त्याला आईनं प्रेम लावलं. डिसेंबर महिन्यात पोराला देशावरची पुन्हा नोकरी मिळाली. तो कॅप्टन झाला. 5000 पोरं हाताखाली आली आणि सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये रात्रीची ड्युटी लागली. पोरांनो, हातामध्ये 2 बंदुक्या घेऊन देशाची सेवा करत होता तो. इतका बर्फ पडला, बर्फ कमरेपर्यंत आला, बर्फ पोटापर्यंत आला, बर्फ खांद्यापर्यंत आला, शेवटी बर्फ डोक्यापर्यंत आला. 0.2 तापमान झालं. पोरांनो, अशा बर्फामध्ये आपल्या देशाच्या मातीचं ध्वजाचं रक्षण करता करता 11 जवान त्या बर्फामध्ये अडकले व बर्फ खोदायला सुरुवात झाली. बॅटऱ्या लावल्या, हेलिकॉप्टर आणले, दोरखंड आणले.
सगळ्यात शेवटी 11 दिवसानं बॉडी सापडली त्या कॅप्टन सौरभ आवटीची. 11व्या दिवशी पूर्ण बर्फमय त्याचं शरीर झालं होतं. एकही अवयव त्याचा बर्फात राहिला नव्हता. 11 दिवस देशाच्या मातीला वंदन करून मी बर्फात बुडालो तरी चालेल, पण माझा देश वाचला पाहिजे म्हणून एक पोरांनो आपल्यासाठी तो शहीद झाला रे पोरांनो. बर्फ कापावा लागला हो सर. बर्फ कापता कापता त्या पोराचा एक हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, एक पाय कापावा लागला. अर्ध्या चांगलाची बॉडी त्याच्या राळेगण सिद्धी झाली. आईनं जेवढा सरकून पाहिलं तर पोराला मिठीच मारले हो. कालाम हात फिरवला, पाहते तर हात नाही, पाय नाही. खूप रडली महाराज. माझ्या बाळाचा हात कुठे, माझ्या बाळाची छाती कुठे म्हणायची. कोण सांगणार हो त्या आईला की तुझा पोरगा अशा गावाला गेलाय, तो तुला सांगू शकत नाही. जवान सांगत होते, आई देशाच्या मातीसाठी तुमच्या बाळानं हात दिला, पाय दिला गड्या, आपल्यासाठी रे पोरांना. आपल्यासाठी आपण थाटात सप्ताह करतोय, थाटात गाडीत फिरतोय, पण आपल्यासाठी ती पोरं ती कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर लाए, जो लौट के घर लाए. रोज सांगतो मी पाच माणसं, ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी. मुजरा करून पोरं जातात, आधी माझ्या छातीवर गोळी झाड म्हणतात, मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ म्हणतात. काय प्रेम असेल काय? असं प्रेम करा, देशावर करा, सप्त्यावर करा, सावता माझावर करा, भगवान बाबावर करा, ज्ञानोबावर करा, देवावर करा. माळी, कुंभी, धनगर, मराठा, वंजारी या जातीपाती मोडल्या पाहिजेत. आता सगळे आपण एकत्रित आलो पाहिजे. आम्ही हिंदू आहोत, आम्ही देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी एक आहोत. असं ज्या दिवशी घडेल ना त्या दिवशी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तीही लोकी म्हणजे जो आधी पुरुषी अखंडित. तुम्ही जवान आहेत का? सैनिक आहेत ना? तुम्हाला माझा मुजरा बरं का. त्यांच्या कपड्यात इंडियन आर्मी माझे 200 मित्र आहेत जवान महाराज. आता फोन येईल मला गाडीत बसलेलीच. तो तिथं सध्या जम्मू काश्मीरमध्ये व्हिडिओ कॉल करतो, मला तिथून बर्फ पडला की लईच उडक मित्र आहेत माझे. गेल्या वर्षात आमचे जंजाळ सर आलते. यावर्षी एक कार्यक्रम ठेवलाय घरी मी. जेवढ्या आपल्या देशातल्या पत्न्या, वीर पत्न्या त्यांना बोलवलंय घरी. आपल्या वडिलांच्या कार्यक्रमाला 10,000 रुपये देऊन त्यांना साडी देऊन वाटी लावायचं आपल्याला. 10 लाख रुपये खर्च करायचे. 10 लाख तुम्ही दिलेले पैसे काय नसते, मलाच नसते, लोकांना वाटी मी देणारा महाराज देणार. हे बघा हे जवान बसलेत ना, या सगळ्या जवानांसाठी सांगतो रे, आपल्यातला पोरगा गेला रे. ती आई हाताने जेवण करत नाही महाराज. माझं दरवर्षी कीर्तन असतं तिथं. जेवत नाही ती आई हाताने. तुम्ही किती तिला म्हणा, ती म्हणते माझ्या तोंडाजवळ हात आला की माझ्या सौरभचा हात मला दिसतो. आपल्यासाठी तर पोरांनी बाई बसलेली मुलं आपल्यासाठी उभी आहेत रे पोरांनो. आपल्यासाठी बर्फात उभी आहेत, उन्हात. पैसे तर आपणही घेतो ना, पैसे तर आपणही कमवतो. पैशासाठी त्यांच्याकडे बघू नका. ते जर गावात आले त्यांच्या हाताने झेंडा वंदन करा. एखादा सैनिक आला तर त्याचं स्वागत करा. त्याला टॅक्स लावू नका गावाच्या ग्रामपंचायतीने सैनिकाच्या घराला. अरे आपल्यासाठी उभी आहेत तिथं ती. माझ्या गावात जेवढे सैनिक आहेत जवान साहेब, त्यांचा कोणताच टॅक्स आम्ही घेत नाही. पाणी नाही, पिणी नाही, नळ नाही. अरे तो आपल्यासाठी ना तुझं, आपल्यासाठी लढतो तो. अरे आपली ड्युटी चांगली, आपल्याला मृत्यू नाही, त्याला क्षणाक्षणाला मृत्यू आहे. छातीवर गोळी घेत झेल म्हणतो माझ्या, मग देशाकडे बघ म्हणतो. अशा जवानांचं स्वागत करत बघा. असे जवान तुम्ही कीर्तनाला आले, सुट्टीमध्ये आले बघा. सुट्टीत आले तरी कीर्तनात जाते, म्हणजे घरी थांबतो कीर्तनाला आले. वा, जवानासाठी थोडा वेळ द्या. जरा 11 वाजले, पुढच्या वर्षी आल्यावर आता बरेच जवान सांगून तुम्हाला 11 वाजून गेले. आता आपण विचार करूया. जवानाला धन्यता नाही देत तो कोवर आहे. धन्य माता या बाळाला जन्म देणारी माता पिता धन्य. ज्ञानेश्वर